वृषभ राशीवाल्यांनो, आता तुमचे डोळे उघडे ठेवा आणि काळजाचा ठोका घट्ट धरून बसा. कारण 1 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ब्रह्मांडात एक असा महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजपर्यंत तुम्ही अनेक ज्योतिषांचे व्हिडिओ पाहिले असतील, अनेक दावे ऐकले असतील, पण हा व्हिडिओ सामान्य नाही. हा थेट तुमच्या अस्तित्वाचा आणि कष्टाचा न्याय करणारा काळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या वेदना मनात दाबून ठेवल्या, ज्या मानसिक त्रासातून तुम्ही गेलात आणि हक्काच्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसूनही तुम्ही जे मौन बाळगलं, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करायला स्वतःचा काळ पुढे आला आहे. पण सावधान, हा बदल सहजासहजी होणार नाही. 1 जुलै नंतरचे पहिले 5 दिवस आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 5 अंगावर काटा आणणाऱ्या घटना तुमच्या आयुष्याचा संपूर्ण भूगोल बदलून टाकतील. काहीतरी असं घडणार आहे जे पाहून तुमचे शत्रू थरथर कापतील आणि ज्यांनी तुम्हाला कवडीमोल समजून सोडलं होतं ते स्वतः तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा देवाचा न्याय आहे की नशिबाचा थरारक खेळ? जर तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा, कारण 5वी घटना ऐकून तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीनंतर वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात पहिली अंगावर काटा आणणारी घटना घडेल, ज्याचा संबंध थेट तुमच्या भूतकाळाशी असेल. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित वर्षभरापासून तुम्ही ज्या एका महत्त्वाच्या कामासाठी रात्रीची झोप गमावली होती, ज्या एका कागदावर किंवा मजुरीवर तुमचं संपूर्ण भविष्य आणि करिअर अडकून पडलं होतं, ते काम अचानक जिवंत होईल. तुम्ही सर्व प्रयत्न करून थकले होतात. लोकांनी तुमचे हातपाय बांधल्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती आणि तुम्ही पूर्णपणे आशा सोडून दिली होती. नेमक्या त्याच अत्यंत हताश क्षणी तुमच्या मोबाईलवर एक असा अनपेक्षित कॉल किंवा मेसेज येईल जो तुम्हाला एका सेकंदात चक्रावून सोडेल. हे केवळ काम पूर्ण होणे नसेल तर कालचक्र अचानक उलटं फिरून तुमच्या बाजूने उभे ठाकल्याचा तो ठेवा असेल. जे काम कधीच पूर्ण होणार नाही असं अख्ख्या जगाला वाटत होतं, ते एका अज्ञात व्यक्तीच्या किंवा अदृश्य शक्तीच्या पाठिंब्यामुळे एका झटक्यात मार्गी लागेल. तो फोन चालू असतानाच तुमच्या छातीवर वर्षानुवर्ष साचलेल्या दडपणाचा भार अचानक हलका होईल आणि मनात एक विलक्षण शांतता पसरेल. देवाने अखेर माझी परीक्षा संपवली आणि माझे अश्रू पाहिले, या एकाच विचाराने तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तुमच्या नशिबाच्या महाबदलाचा पहिला संकेत असेल. हा बदल तुमच्या आगामी काळातील मोठ्या यशाची पायाभरणी करेल. या एका घटनेमुळे रखडलेल्या इतर सर्व कामांना अचानक गती मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की आता तुमची थांबलेली गाडी पुन्हा एकदा योग्य रुळावर आली आहे. दुसऱ्या दिवशी वृषभ राशीच्या जातकांना पैशांचा असा एक अद्भुत चमत्कार अनुभवायला मिळणार आहे जो तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला थक्क करून सोडेल. तुम्ही पैशाच्या बाबतीत गेल्या काही काळात इतका तीव्र संघर्ष केला आहे की कमावलेला प्रत्येक रुपया औषधोपचार किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये खर्च होत गेला. उद्या काही अडचण आली तर कसं होईल ही एकच चिंता तुम्हाला आतून पोखरत होती आणि रात्री शांतपणे झोपू देत नव्हती. पण या एका विशिष्ट दिवशी ग्रहांची अशी काही युती होणार आहे की जिथून पैशाची येण्याची 1% शक्यता नव्हती, अशा अत्यंत गुप्त किंवा तुम्ही पूर्णपणे विसरलेल्या मार्गाने तुमच्या हातात अचानक मोठी धनराशी पडेल. रखडलेला जुना पगार, कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेतून येणारा हिस्सा किंवा एखादी जुनी उधारी जी तुम्ही बुडीत खाती काढली होती, ती अचानक अशी काही फिरणार आहे की एकाच दिवसात तुमचा बँक बॅलन्स बदललेला दिसेल. जेव्हा ती रक्कम तुमच्या हातात पडेल तेव्हा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जाईल. या पैशामुळे केवळ तुमची आर्थिक अडचण सुटणार नाही तर मनात वर्षानुवर्ष घर करून राहिलेली पैशांची भीती कायमची संपून जाईल. अनेक दिवसांनंतर तुम्ही घरात मोकळा श्वास घ्यायला आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू पाहाल. हा पैसा केवळ तुमच्या हातात टिकून राहणार नाही तर तो पुढील काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. या आर्थिक ताकदीमुळे तुमची समाजात उभी राहण्याची हिंमत वाढेल
आणि जे लोक पैशांमुळे तुम्हाला कमी लेखत होते त्यांचे चेहरे एका रात्रीत पडतील. तिसऱ्या दिवशी घडणारी घटना तुमच्या स्वाभिमानाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला अशा उंचीवर घेऊन जाईल ज्याचा विचार करूनही विरोधकांच्या अंगावर काटा येईल. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलात, लोकांचे टोमणे शांतपणे सहन केले आणि तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्या कपटी लोकांनी लाटले. तरीही तुम्ही वाद घातले नाहीत. पण आता कर्मफलाचा सिद्धांत लागू होणार आहे आणि ग्रहांची चाल अशी काही पलटी मारणार आहे की समाजात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये अचानक तुमचं नाव एका महानायकासारखं समोर येईल. तुमची जुनी मेहनत लोकांच्या नजरेत येईल आणि तुमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्यांचे डावपेच उघडे पडतील. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, जे पाठीमागे तुमच्या मर्यादांवर हसत होते, तेच लोक भर चौकात किंवा मीटिंगमध्ये तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातील एखादी अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती जाहीरपणे व्यासपीठावर तुमचा सन्मान करेल आणि तुमच्या सल्ल्याला सर्वोच्च प्राधान्य देईल. शत्रूंचा जळफळाट डोळ्यांसमोर पाहताना आणि स्वतःचा हा महाउदय अनुभवताना तुम्हाला अंतर्मनातून जाणवेल की निसर्गाचा न्याय कधीच चुकत नाही. जो संयम तुम्ही राखला होता त्याचे हे अत्यंत गोड आणि दिमाखदार फळ असेल. या मान सन्मानामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास 1000 पटीने वाढेल. लोक तुमच्याकडे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून पाहू लागतील, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील प्रगतीचे अनेक बंद दरवाजे एकामागून एक उघडत जातील. चौथ्या दिवशी तुमच्या भावनांचा आणि वैयक्तिक नातेसंबंधांचा एक असा रहस्यमय अध्याय उघडणार आहे जो थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. वृषभ राशीचे लोक नेहमी खूप सोशिक असतात आणि इतरांसाठी धावून जातात, पण मला मनापासून समजून घेणारं या जगात कोणीच नाही. या एकाकीपणाच्या भावनेने तुम्ही अनेकदा रात्री शांतपणे रडलात. पण या दिवशी तुमच्या आयुष्यात एक भावनिक चमत्कार घडेल. कौटुंबिक किंवा प्रेम संबंधातील अनेक वर्षाचा जुना दुरावा, गैरसमज आणि कटुता एका क्षणात विरघळून जाईल. समोरची व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन आपली चूक मान्य करेल आणि तुमच्या भावनांची किंमत तिला समजेल. नात्यांमधील हा अनपेक्षित बदल आणि संवाद इतका भावनिक असेल की तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे आनंद अश्रू असतील. जे जातक अगदी एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा अचानक प्रवेश होईल ज्याची ऊर्जा तुम्ही मानसिक स्थैर्य देईल. तुम्हाला अचानक असं वाटेल की कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती पाठीवर हात ठेवून सांगते की तू आता एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. मनात साचलेली सगळी निराशा आणि एकटेपणा संपून आयुष्य पुन्हा एकदा उत्साही आणि रंगीत वाटू लागेल. हा भावनिक आधार तुम्हाला आतून इतकं मजबूत करेल की भूतकाळातील मान अपमान विसरून तुम्ही पुन्हा एकदा नव्याने स्वप्न पाहू लागाल. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुम्हाला जीवनाचे खरे समाधान लाभेल. 5व्या दिवशी म्हणजेच या चक्राच्या शेवटच्या दिवशी जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी, थरारक आणि अंगावर काटा आणणारी अंतिम घटना असेल. हा तुमच्या शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा एकाच वेळी होणारा महाविस्फोट असेल. गेल्या काही महिन्यात शरीराला आलेला थकवा, विविध आजारपण, नैराश्य आणि मरगळ एका रात्रीत जणू हवेत नाहीशी होईल. तुमच्या शरीरात एका अशा दैवी आणि प्रचंड ऊर्जेचा संचार होईल ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळ्याच महापुरुषाची किंवा रणरागिणीची जाणीव होऊ लागेल. मनातील सगळी भीती, गोंधळ आणि संभ्रम कायमचा नष्ट होऊन बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनेल. तुम्हाला अचानक अंतरप्रेरणेतून जाणवेल की जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही कठीण परिस्थिती आता तुम्हाला हरवू शकत नाही. तुमच्यात अफाट सामर्थ्य आहे. निर्णय घेण्याची तुमची ताकद इतकी वाढेल की तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि लोक तुमच्या धाडसाचे कौतुक करतील. हा बदल पाहून तुमच्या आजूबाजूचे लोक थक्क होतील, कारण हा वृषभ राशीच्या आयुष्यातील तो सुवर्ण काळाचा अधिकृत प्रारंभ असेल जिथे आता तुम्हाला थांबवण्याची किंवा वाकवण्याची ताकद या संपूर्ण ब्रह्मांडात कोणामध्येच नसेल. तुम्ही केवळ जगणार नाही तर विजयाच्या आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे जगायला शिकाल. हा देवाचा अंतिम आशीर्वाद असेल जो तुमच्या आयुष्यात एका अत्यंत सुरक्षित आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जाईल. वृषभ राशीच्या जातकांसाठी
1 जुलैचा हा काळ केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्याला बदलणारा देवाचा थेट संकेत आहे. नशीब पूर्णपणे पालटत आहे. ग्रहांची महायुती तुमच्या बाजूने उभी ठाकली आहे आणि आता स्वतः विधाता म्हणतोय, बाळा, आता तुला थांबवणारं या जगात कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, या ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जर तुम्हाला या दैवी शक्तींवर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल, तर या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून देवाचे नाव घेईल, त्याच्यावर या सुवर्ण काळाच्या सुरुवातीलाच आशीर्वादांचा वर्षाव होईल. हा चमत्कारी व्हिडिओ आपल्या जवळच्या वृषभ राशीच्या मित्रांना आणि परिवाराला नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.